कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळसंदे इथं श्री शामराव पाटील निवासी आणि अनिवासी शिक्षण संस्थेच्या हॉस्टेलमध्ये शिक्षणासाठी राहणाऱ्या लहान विद्यार्थ्यांवर जे काही घडलं ते ऐकूनही मन सुन्न होतं। साधं मिसरूटही न फुटलेल्या चिमुरड्यांना मोठ्या विद्यार्थ्यांनी बेल्ट, बॅट आणि दांडक्याने बेदम मारहाण केली आणि ही निर्दयता मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाली। आज तीच दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। व्हिडिओमध्ये दिसतंय गॅलरीत लहान मुलं लाईन मध्ये उभे आहेत। कोणी बेल्टने मारतोय तर कोणी बॅटने तर कोणी सापडेल त्या वस्तूने या चिमुरड्यांना फोडून काढतोय। स्वच्छतागृहातही अमानुष मारहाण आणि हे सगळं करताना कुणालाही दया आली नाही। मात्र हा व्हिडिओ मागील वर्षाचा असल्याचा दावा संस्थेच्या वतीनं करण्यात आलाय। दरम्यान 7 ऑक्टोबर 2025 रोजी याच हॉस्टेलमध्ये उजगाव येथील सिद्धिविनायक सने मोहिते या 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला हॉस्टेलच्या रेक्टरकडून बेदम मारहाण करण्यात आले। या निर्दयी मारहाणीमध्ये सिद्धिविनायक सने मोहिते हा 16 वर्षाचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला। त्याला सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। त्याच्या वडिलांनी सांगितलं, माझा मुलगा इतका घाबरला होता की आत्महत्येचा विचारही त्याने केला। मित्रांनी थांबवलं म्हणून तो आज जिवंत आहे। एवढं सगळं घडलं पण प्रश्न अजूनही तसाच आहे, या मुलांच्या अश्रूंना जबाबदार कोण? ही हॉस्टेल शिक्षण देण्यासाठी आहेत की भीती पेरण्यासाठी? कोल्हापूर सारख्या शिक्षण नगरीत अशी निर्दयता होत असेल तर समाजाचं भविष्य कुठं चाललंय हा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात घुमतोय। ही फक्त बातमी नाही, ही वेदना आहे प्रत्येक त्या मुलाची जो शिकायला गेला आणि भय शिकून परत आला। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।